आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मणी सर खूप दुखतंय का? जरा. डॉक्टर कसे नाही आले अजून? डॉक्टर मी तुम्हाला स्वानंदी केस संदर्भात सांगितलं होतं ना, त्याचंच एक प्रोग्रेशन आहे. हा मणी, आपल्याला याचे डीएनए आणि स्वानंदीच्या बाळाचे डीएनए मॅच होत आहेत का हे बघायचं. डॉक्टर, मणीच्या पायाला खूप लागलंय, त्याचा उपचार आधी करूया का? डीएनए टेस्ट करायला इथे आलोय, तिथे करणारच आहोत. इतके घाई कशाला? डॉक्टर प्लीज बघाल का? इफ डोंट माइंड. नाही डॉक्टर प्लीज, मणीला लागलंय ते आधी बघा, आपण डीएनए टेस्ट नंतर करूया. ओके. खूपच लागलंय. कसं झालं हे? त्यांनी देवी आईला नवस केला होता, घोडग्यावर बसून प्रदक्षिणा घाली म्हणून. त्याच्यामुळे हे झालं. ठीक आहे, पायामध्ये बारीक दगड गेलेले आहेत तर ते काढावे लागतील, नाहीतर इन्फेक्शन होईल. सिस्टर, यांच्या पायाची आणि डोक्याची ड्रेसिंग करून घ्या. ओके. थँक्यू माणुसकी दाखवल्याबद्दल. मॅम आय एम सॉरी, माझं कर्तव्य पार पाडताना मी माणुसकी विसरले. गुन्हेगार हा सुद्धा एक माणूसच असतो हेही विसरले. मणीला इतकं लागलेलं असताना त्याची डीएनए टेस्ट याच अवस्थेत करावी, हा विचार सुद्धा माझ्या मनात कसा आला आय डोंट नो. आय एम रिअली सॉरी. इट्स ओके. बरं वाटतंय ना आता? हो. काही दिवस जखमेला पाणी लागू देऊ नका. मी काही गोळ्या लिहून देतो. यू विल बी फाईन. डॉक्टर आपल्याला त्यासाठी स्वानंदीच्या बाळाचे सॅम्पल्स पण लागतील ना? हो, पण त्या अगोदर मला स्वानंदी आणि बाळाची कंडिशन चेक करावी लागेल. मी सोनोग्राफी करतो, त्यानंतरच डिसिजन घेऊया. ओके. स्वानंदी, स्वानंदी काय होतंय? काय झालं? काय झालं? काही नाही, जरा गरगरल्यासारखं झालं. ठीक आहे, त्यांना आतमध्ये घ्या, आपण चेक करूया. हळू चौकश या. या, हळू या. बस. चौकश. डॉक्टर काय झालंय? काही प्रॉब्लेम आहे? स्वानंदी, तू तुझ्या तब्येतीकडे अजिबात लक्ष देत नाहीयेस का? किती वीक झालीस. ह्या कंडिशन मध्ये चक्कर येणं चांगलं नसतं. काही स्ट्रेस आहे का तुला? अगदी बरोबर बोललात डॉक्टर. ही केस, गुन्हेगारांचा शोध आणि हा मनस्ताप, या सगळ्यामध्ये स्वानंदी हरवूनच गेली. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधणारी स्वानंदी स्वतःला विसरून गेली. सतत उदास असते, त्यामुळे बाळाकडे लक्ष देत नाही आणि स्वतःकडे लक्ष देत नाही. आम्ही सतत सांगत असतो स्वतःकडे लक्ष दे, पण नाही ऐकेल तर ना. अहो, तिनं स्वतःकडे दुर्लक्ष केल्याचा परिणाम तिच्या बाळावर होऊ शकतो. बाळावर परिणाम म्हणजे? स्वानंदी, बाळ आईच्या पोटात असल्याने तो बाहेरचं जग बघू शकत नाही, पण आईची स्पंदनं तो नक्की ओळखू शकतो. त्यामुळे आई जर आनंदी असेल, खुश असेल, तरच बाळाची ग्रोथ चांगली होते. आणि आई जर नाराज असेल, स्ट्रेसमध्ये असेल, दुःखी असेल, तर बाळाची ग्रोथ निगेटिव्ह होते. आणि माझ्या अनुभवातून मला असं वाटतंय की तुझ्या स्ट्रेसचा परिणाम बाळावर नक्कीच झाला असेल, त्याची ग्रोथ स्लो झाली असेल. ऑफिसर,
आईची आणि बाळाची कंडिशन अशी नाही आहे की मी आता तिचं सॅम्पल कलेक्ट करू शकतो. ओ हो, मग आता आपण काही दिवसापूर्वी स्वानंदीच्या बाळाचे सॅम्पल घेतले होते ना, तेच सॅम्पल आपण मॅच करून बघूया. खरं तर फ्रेश सॅम्पल हवे होते, तरी आपण मॅनेज करून बघूया. स्वानंदी, डॉक्टर काय म्हणतात? तुम्ही स्वतःची काळजी घेत नाही. डॉक्टर तुम्ही निश्चिंत राहा. आता इथून पुढे स्वानंदीची आणि त्यांच्या होणाऱ्या बाळाची दोघांच्या तब्येतीची काळजी मी घेणार. स्वानंदीला अजिबात स्ट्रेस येऊ देणार नाही. चला, आपल्याला शेजारच्या विंग मध्ये जाऊन सॅम्पल घ्यावे लागतील. येत आहे ना? आलोच. या हळू. या बसा सावकाश. मॅडमचे सॅम्पल्स घेतलेले आहेत, हे जाऊ शकतात. ओके, थँक्यू डॉक्टर. ओके, मी येतो. नाही, असं कसं मी येतो? तू आमच्या बरोबर येणार हॉस्टेलवर? नाही मॅडम, कशाला? मी जातो ना घरी. नाही, मी तुला घरी जाऊच देणार नाही, कारण मला माहिती तिथे गेल्यानंतर तू आराम अजिबातच करणार नाही. लगेच कामाला लागशील आणि औषधं घेणं तर विसरूनच जाशील. ते काही नाही, तू माझ्या देखरेखीखाली राहणार आहेस, कळलं? हो मणी सर, तुम्ही चला आमच्या बरोबर हॉस्टेलला. नाही 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 स्वानंदी मॅडम, मी घरी जातो. तुम्ही अजिबात काळजी करू नका. म्हणजे मला अगदीच आवडलं असतं हॉस्टेलला येऊन मॅडमच्या देखरेखीखाली मला आराम करायला मिळाला असता. पण पण साहेब एकतर ऑलरेडी खूप चिडलेत. त्यात मला अजून त्यांना राग येईल असं काही वागायचं नाहीये. आणि आज रिझल्ट पण आहे ना इलेक्शनचा. घरी जाणं खूप गरजेचं आहे, कारण कार्यकर्ते सगळे वाट बघत असतील. मला प्लीज आग्रह करू नका. ठीक आहे, तुम्ही जा घरी, पण तुम्ही मला वचन द्या की तुम्ही स्वतःची काळजी घ्याल. नाही नाही, मी आराम करेल, पण तुम्ही मला वचन द्या, तुम्ही सुद्धा काळजी घ्याल स्वतःची आणि बाळाची, दोघांची. केसचा वगैरे अजिबात विचार करायचा नाही. अजिबात स्ट्रेस घेऊ नका. चला, मी येतो. नाही नाही, आम्ही तुला ड्रॉप करू. तुला घरी सोडून मग आम्ही हॉस्टेलला जाऊ. हो, कशाला मॅडम? मी जातो ना. काय? ओके, जाऊया, जाऊ. चल. डॉक्टर, रिपोर्ट यायला किती वेळ लागेल? मी सांगितलेलं आहे लवकरात लवकर करण्यासाठी, तरी पण 3-4 तास लागतील. ओके. सरपोतदार साहेबांचा जय असो. 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 मनी साहेब आले. मनी साहेब, आपण जिंकलो. सरपंचदार साहेबांचा विजय असो. सरपंचदार साहेबांचा विजय असो. ही स्वानंदी कशी काय इथे आली? तिची हिम्मत कशी झाली इथे पाऊल ठेवायची? ही बाई कोण आहे त्याच्या बरोबर?
मणी अरे आपण विजयी झालो खूप मोठ्या मार्जिनने. अभिनंदन साहेब. आणि आपला विजय होणार याची मला खात्री होती. अरे फक्त माझं काय अभिनंदन करतोय, स्वतःचं अभिनंदन कर. अरे तुझ्या मेहनतीचं चीज झालं. हा विजय तुझा पण आहे. अरे बघितलंय ना या प्रचारामध्ये तू किती आणि काय काय मेहनत घेतली असते, किती धावपळ करत होत असते. म्हणून तुझं अभिनंदन पुन्हा एकदा. पण साहेब तुमचंही काम आहेच. लोकांचं तुमच्याबद्दलचं प्रेम म्हणून तर दरवेळी तुम्हाला निवडून देतात. ते आहेच रे, पण तुझ्या हिमतीची दाद द्यायला हवी. तू निर्दोष आहेस हे सिद्ध करण्यासाठी देवी आईचं जे व्रत केलंस ना तू, ते करायची कोणाची हिंमत झाली नसती. खरंच कमाल केलीस तू. काय रे म्हणे, काय स्वतःची अवस्था करून घेतलीस तू. परती जाऊ दे. चल म्हणे घरात चल, 2 दिवस आराम कर, लवकर बरा होशील तू. चल सावकाश, हळू हळू. चल हळू सावकाश. हा मणी सर प्लीज काळजी घ्या स्वतःची. तुम्ही हॉस्टेलला आला असताना तर मी स्वतः तुमची काळजी घेतली असती. आमचा तिरस्कार करा, हरकत नाही, पण मणीची काळजी घ्या. हा शिंदे बोला. शिंदे इतका छोट्या कामासाठी मला फोन का करताय तुम्ही? फोर्स मागून घ्या ना. मला माहिती आहे आज इलेक्शनच्या रिझल्टचा दिवस आहे, पण मी आता इथून नाही निघू शकत. हा नाही, ते डीएनए टेस्टचे रिपोर्ट घेतल्याशिवाय मी इथून नाही निघणार. हा मग नलावडे सरांना फोन करा आणि सांगा त्यांना. फोर्स मागून घ्या जास्त. हा शिंदे मी फोन ठेवते. मॅडम हे घ्या मनीचे रिपोर्ट्स. तुम्ही इथे यावेळी मणीचे रिपोर्ट्स आलेत. हो काय आलाय? नाही म्हणजे मणी निर्दोष नाहीच आहे नाही का? मॅम मी रिपोर्ट्स बघितले नाहीये. मला असं वाटतं की हे रिपोर्ट पहिले स्वानंदीने पाहावे, म्हणजे तुम्हालाही कळेल की मी बायस्ड नाहीये. स्वानंदी घे. त्याची काहीच गरज नाही मॅडम. रिपोर्ट कोणी उघडला ना तर त्याने काहीच फरक पडणार नाही, कारण त्यात काय असणार आहे हे आम्हाला माहिती आहे. मणी सर निर्दोष आहेत. हो पण तुम्ही मानायलाही तयार नाही आहात. आमचा विश्वास आहे मणी निर्दोष आहे, त्यामुळे खात्री करण्यासाठी तुम्हीच हे एन्व्हलप उघडा. ठीक आहे. काय झालं मॅडम? काय लिहिलंय रिपोर्ट मध्ये? रिपोर्ट निगेटिव्ह आहे.
मणि निर्दोष है। मुझे तो मालूम था यही होगा। स्वानंदी, तू खुश है ना अभी? आता तरी खात्री पटली का तुमची? मणि निर्दोष आहे। मला ऍक्च्युली आता स्वतःचाच राग येतो की माझा अंदाज इतका कसा चुकला। मणीसारख्या निर्दोष माणसावरती मी खूप संशय घेतला, खूप हार्श वागले। मला याचं वाईट वाटतंय, गिल्ट येतो। क्या हुआ स्वानंदी? काय झालं? मला माझ्याच वागण्याचं वाईट वाटतंय। माझ्यामुळे किती त्रास झाला मनी सरांना। माझ्यामुळे त्यांना देवी आईचा नवस पूर्ण करावा लागला, त्यांच्या पायाला लागलो, खूप त्रास झाला त्यांना। आणि या सगळ्याला ना मी जबाबदार आहे। स्वानंदी, मिसअंडरस्टैंडिंग हो गई थी, लेकिन अब सब कुछ क्लियर हो गया ना। मिसअंडरस्टँडिंग झाली ग दूर, पण मनी सरांना त्रास झाल्यानंतर त्यांचा त्रास टाळता आला असता जर मी गोंधळून अशी वागले नसते तर। तुम्ही सगळे मला सांगत होता, सगळे समजावत होता की मणी सर निर्दोष आहेत। मलाही माहिती होतं, माझा विश्वास होता त्यांच्यावर, पण मी कन्फ्यूज झाले होते। पण खरं सांगू, मणी सर सगळ्यांपेक्षा खूप वेगळे आहेत, खूप सेन्सिटिव्ह आहेत, मनाने लय सच्चे आहेत, माझी खूप काळजी करतात। कधी कधी मला ना खरंच अभिमान वाटतो, ते माझे मित्र आहेत। पण याच मैत्रीला गृहीत धरून मी फार वाईट वागले त्यांच्याशी, माझ्यामुळे लय दुखावलेत ते। आणि त्यांना त्रास झाला ना मॅडम, या गोष्टीचं लय वाईट वाटतंय। त्यावेळीची परिस्थितीच वेगळी होती स्वानंदी, तू मुद्दामून त्रास दिलास ना त्याला, आणि तुझ्या या वागण्याने त्याला वाईट नाही वाटलंय, तो नाही रागावलाय तुझ्यावर। आता हे सगळं विसरून जा। डॉक्टर काय बोलले ते आठवतंय ना? आता फक्त स्वतःची आणि बाळाची काळजी घ्यायची, अजिबात स्ट्रेस घ्यायचा नाही। आता फक्त आनंदात राहायचं। अंबिका मॅडम, जाऊ दे त्यांना, त्यांनाही गिल्ट आलंय ना, वेळ लागेल थोडासा। मणि, मॅडम तुम्ही या ना, या मॅडम। नाही मणि, प्लीज प्लीज तू बस प्लीज। तुला ऑलरेडी लागलंय आणि खूप त्रास झालाय, हे ह्याची जाणीव आहे मला। हा त्रास खरं तर माझ्यामुळेच झालाय, खूप भोगावं लागलंय तुला। नाही मॅडम, असं काहीच नाहीये, तुम्ही प्लीज बसा ना। नाही नको, मी फक्त सॉरी म्हणायला आले इकडे। स्वानंदी, वॉर्डन मॅम, सगळेजण मला सांगत होते की मणि निर्दोष आहे, पण मी खूप संशय घेतला तुझ्यावर, खूप हार्श वागले, एखाद्या अट्टल गुन्हेगाराशी वागावं तशी वागले। नाही मॅडम, तुम्ही असं का वागला याची कल्पना आहे मला। म्हणजे स्वानंदीच्या बाबतीत जे घडलं ते करणाऱ्याचा जितका मला राग आहे तितकाच तुम्हाला हेही माहिती आहे। म्हणून तर तुम्हाला जेव्हा माझ्यावर संशय आला तेव्हा तुमच्या लेखी फक्त मी स्वानंदीचा गुन्हेगार होतो, तिच्यावर अत्याचार केलेला आरोपी होतो, आणि इथे कुठेही काहीही पर्सनल नव्हतं। तुमच्याऐवजी जर मी असतो तर कदाचित मी पण त्या संशयित गुन्हेगारासोबत तसंच वागलो असतो। आणि या सगळ्यात माझ्या मनात तुमच्याविषयी कुठेच राग नाही मॅडम। मणि, आणि मॅडम, इनफॅक्ट मला तुमचे आभार मानायचे,
तुमच्यामुळे मी निर्दोष आहे हे पुरावण्याशी सिद्ध करता आलं. तुम्ही माझ्यावर संशय घेतला नसता, माझी DNA टेस्ट झाली नसती तर मी पूर्णतः निर्दोष आहे हे कळलंच नसतं. आयुष्यभर स्वानंदीच्या मनात कुठेतरी ती शंका राहिली असती जी आता नसणार आहे. त्यामुळे स्वानंदी मी पुन्हा एकत्र आलो. थँक्यू मॅडम. म्हणे इनफॅक्ट मी तुला थँक्स म्हटलं पाहिजे. मी खूप हार्श वागले तरीही तू खूप कोऑपरेट केलंस, मॅच्युरिटी दाखवलीस. यापुढे आयुष्यात मी कुठल्या पुरुषावरती विश्वास ठेवेन असं मला वाटत नाहीये. बट यू आर द एक्सेप्शन. आणि स्वानंदी खरंच खूप लकी मुलगी आहे की तिला तुझ्यासारखा मित्र मिळाला. आणि खरंच सॉरी, कारण माझ्यामुळे स्वानंदी आणि तुझ्यामध्ये खूप गैरसमज झाले, खूप प्रॉब्लेम झाले. खरंच मनापासून सॉरी. मॅडम इट्स ओके, डोंट बी सॉरी. पण प्लीज या केस दरम्यान माझी कुठेही काहीही मदत लागली प्लीज मला सांगा, मी कायम अवेलेबल असेल. पण प्लीज मॅडम ही स्वानंदीची केस लवकरात लवकर सॉल्व्ह करा प्लीज. येस, मला माहिती आहे माझं काम बाकी आहे आणि ही केस सॉल्व्ह करायला माझ्याकडून जे काही करता येईल ना ते सगळं करेन मी. एनिवे, यू टेक केअर.